मोर्शी बस स्थानकाजवळ बोलेरो पिकअप व दुचाकीची जोरदार धडक झाली। यामध्ये दुचाकी चालक ठार झाला आहे, तसेच दुचाकीस्वार महिला सुद्धा गंभीर जखमी झाली आहे। मोर्शी येथील गबने लेआउट येथील भारत गोंडारामजी गबने व त्याची वहिनी शोभा रघुनाथ गबने हे सकाळीच 7:30 वाजताच्या दरम्यान भाईपूर येथील शेतात फवारणी असल्याने जेवणाचा डबा सोबत घेऊन MH27 CH 3058 ॲक्टिवा होंडा मोटरसायकलने शेतात जात असताना बस स्थानकाजवळ वरुड येथून अमरावती येथे माल घेऊन जाणारी भरधाव बोलेरो पिकअप MH27 BX 4218 ने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या धडकेत भारत गबने हा अंदाजे 10 ते 15 फूट फेकल्या गेल्याने त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाले। त्याच्यासोबत त्याची मोठी वहिनी सुद्धा जखमी झाली आहे। या ठिकाणी उपस्थित लोकांनी दोन्ही जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले होते। उपचारादरम्यान भारत गबनेचा मृत्यू झाला आहे। ही बोलेरो पिकअप वरुड येथील प्रवीण लांडगे यांच्या मालकीची असून ही गाडी चालक उमेश बंदे चालवित होता। उमेशने पिकअप मोर्शी पोलीस स्टेशन आवारात आणून उभी केली आहे। अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।